सर, तुम्ही जिल्हा परिषद पंचायत समितीच्या कोणत्या गणातून उमेदवारी लढवत आहे आणि कोणत्या पक्षाकडून? सर मी राष्ट्रवादी अजितदादा गट एकूण पंचायत समिती देवगाव रंगारी गटातून उमेदवारी अर्ज दाखल करेल. शेतकऱ्याचे पर्यंत घरकुल, आरोग्य सुविधा, एमआरईचे कामं, रस्ते हे समोर घेऊन जाणार आहे. आता तुम्ही म्हणजे गणामध्ये आणि सर्कलमध्ये प्रचारासाठी फिरताय, लोकांच्या काय समस्या जाणवल तुम्हाला? लोकांची समस्या घरकुलच्या आहे, पेमेंट येत नाही. काही लोकांचे विहिरीच्या समस्या आहे, गोठे पाहिजे. लोकांना पंचायत समितीमध्ये जे म्हणजे जे स्कीम आहे त्याचे लाभ पाहिजे. नाही, आता आपला पक्ष राज्यामध्ये सत्तेमध्ये आहे. तर तुम्ही अजितदादा उपमुख्यमंत्री यांच्याकडून काही निधी आणणार का? अजितदादाकडून आणून निधी 100% निधी आणू अजितदादाकडून. आता तुमची राजकीय पार्श्वभूमी काय? तुम्ही राजकीय जीवनात केव्हापासून कार्यरत आहे? मी राजकीय जीवनापासून बरेच 15-20 वर्षापासून आहे सर. तुमच्या असं ऐकण्यात आलं तुमचे वडील पण माजी सरपंच राहिले. 15 वर्ष होते ना माझे वडील. 5 वर्ष सरपंच होते. वडिलांच्या माध्यमातून काय कामं केले? वडिलांच्या माध्यमातून वडिलांना कामं करेल ना पहिले. काय कामं केले? त्यांना गावाचा करेल विकास. त्यांच्या 84 मध्ये त्यांना गावामध्ये पाईपलाईन, टाकी, नळ योजना आमच्या गावामध्ये करेल. विटखेड्यामध्ये माटेगावून आणली होती त्यांना पाईपलाईन, टाकी. म्हणजे माटेगावून 5 किलोमीटर आमची पाईपलाईन आहे. तुम्ही गावच्या विकासासाठी काय प्रयत्न करणार? गावाच्या विकासासाठी जे पंचायत समितीचे मेंबर जे विकास करू शकतो ते पुऱ्या सुविधा मी प्रत्येक गावामध्ये माझ्या गावामध्ये पोच करणार. आता मतदारांना काय आवाहन करणार? मतदारांना सांगणार आहे मी या पक्षाकडून उभा आहे राष्ट्रवादी. माझी निशाणी घड्याळ आहे. या निशाणीवर बटन दाबून मला विजय करावा. मी तुमची जी बी स्कीम पंचायत समितीमधली राहील तुमच्यापर्यंत पोच करायचा प्रयत्न करीन. सर, ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांना भेडसावणारा प्रश्न म्हणजे शेतकऱ्यांच्या विहिरी लवकर मंजूर होत नाही. तर तुम्ही त्याच्यासाठी काय प्रयत्न केले? सर मी ग्रामीण भागामध्ये 200 विहिरी करून दिल्या पाठपुरावा करून लोकांच्या. आणि बऱ्याच लोकांच्या फायली पण अद्याप बाकी आहे, तर त्या पुढं चालून तुम्ही मंजूर करून आणणार का? 100% करणार सर. पहिल्याच वर्षी मी जरा पंचायत समिती मेंबर झालो तर पहिल्याच वर्षी करणार म्हणजे करणार. मी काय शेषराव रखमाजी बडोली विटखेड्याचा राहणार आहे. माझा मित्र रौफ सय्यद हा पंचायत समिती इलेक्शन लढणार आहे. तर याच्यासाठी आम्ही खूप प्रयत्न चालू आहे आम्हाला निवडून आणायचे. आणि बाकीच्या लोकांना आम्ही सांगू राहिलो हा कार्यकर्ता चांगला आहे बा. यांना आमच्या इकडच्या लामणगाव, पिंपळगाव, माटेगाव, देवपुडी या भागामध्ये गाय गोठे आणि विहिरी भरपूर दिल्या. खूप व्यवस्था केली माणसाने. ज्याचे काही बिल निघले नसेल त्याचे बिलं काढून दिली. या माणसानं सत्तेवर नसताना बऱ्याच विहिरी करून दिल्या. तर आमचं म्हणणं आहे आम्ही त्याच्या सोबत जे लढू राहिलो का बा तू उभा राह, आम्ही आहे तुझ्या पाठीशी. अच्छा, आता तुम्ही प्रचारानिमित्त फिरताय, कसा प्रतिसाद मिळतोय लोकांना? आम्हाला जरा चांगलाच राष्ट्रवादीच्या तिकिटामुळे आम्हाला चांगलाच प्रतिसाद मिळू राहिला सर. तसेच आमचे मित्र रौफ सय्यद यांनी जो निराधार आहे त्याला काहीच आसरा नाही त्यांच्या फायली सुद्धा यांनी मंजूर करून आणल्या आणि त्याचं मानधन त्याच्या पदरात देऊन टाकलं. त्यांनी जनतेची खूप सेवा केली आतापर्यंत. ते आता असे पुढेच माघारी येणार नाही. आणि इथून पुढे जर ते पंचायत समिती सदस्य जर निवडून आलेच तर 100% आम्हाला माहिती जे इतकं काम करणार आहे त्याला इतकं काम करायची संधी जनतेने द्यावं अशी